एका तांब्या पंचपात्री पळी सर्वांसमेळी समसगट पापड सांडगे कोशिंबिरी वाढिली लोणची रायती साजिरी परोपरीच्या भाज्या खिरी जाहली तयारी बहुतेक पाहुनिया 12 झाले जेवणारे सोवळी नेसले येऊन एक एक पाटी बैसले तोही न आले कोणी दुजे सर्व पात्रे गेली भरोन वाढिले भात पोळी वरान्न रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून काही न न्यून ते जागी कोणी पाहुणा अथवा अतिथी येईल म्हणून मार्ग लक्षिती जाहलो मी साशंक चित्ती वाटती किती पहावी म्हणून दिधली दारास कडी अन्नशुद्धी वाढिली तातडी वैश्वदेव नैवेद्य परवडी अन्नार्पण घडी पातली आता घेणार प्राणाहुती इतुक्यात जिन्यावर पाऊले वाजती रावसाहेब कोठे की वदती बैसले बैसती निवांत तव मी तैसाच गेलो दारी वाटले कोणी आले अंतरी हळूच दाराची कडी जो सारी दिसले जिन्यावरी दोघे जण त्यातील एक अल्ली महमद दुजे संत मौलाना शाग्रीद इस्मू मुजावर नामाभिध आनंदप्रद दोघेही पाने वाढूनी मंडळी बैसली भोजनाची तयारी देखिली पाहोनी अल्लीने विनंती केली तसदी मी दिधली क्षमा करा वाटते आपण जेवणावरून आला मजकरिता धावून आपणा लागी हात धरून पंक्ती ही खोळंबून राहिली तरी ही घ्या आपुली वस्त मग मी भेटेन होता फुरसत सांगेन नवलाव इत्थंभूत अत्यद्भुत ये विषयीचा ऐसे वधूनी काखेतून अल्ली एक पुडके काढून टेबलावर सन्मुख ठेवून सोडवू गाठवण लागला काढिता वृत्तपत्राचे वेष्टन दिसली साईंची मूर्ती तत्क्षण म्हणे ही ठेवा वस्तू आपण करा ही विनवण मान्य माझी पाहता साईंची तस्बीर रोमांच उठले शरीरावर चरणावरी ठेविले शिर जाहले अंतर सद्गदित वाटला मोठा चमत्कार ही साईंची लीला विचित्र वाटले मज केले पवित्र दावूनी चरित्र हे ऐसे उठली प्रबळ उत्कंठा मनी आणिली ही तस्बीर कोठुनी तो म्हणे मी एका दुकानी विकत घेऊनी आणिलीसे पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकही क्षण म्हणाले आता जातो आपण करावे भोजन स्वस्थपणे आताच या गोष्टीचे कारण कथू जाता केवळ निष्कारण खोळंबेल मंडळींचे जेवण ते मी मग कथीन सावकाश मलाही ते वाटले समर्पक तस्बीर वेळी आली हा हरिख तयातची मी जाहलो गर्क आभार प्रदर्शक उद्गारलो बरे आता यावे आपण आम्हीही पुढे करू निवेदन तस्बीर येथे येण्याचे कारण आजची प्रयोजन काय तिचे असो पुढे ते गेलिया पाठी यथा निश्चित साईंसाठी मध्यवर्ती स्थापिल्या पीठी नेऊनी ती पाटी प्रस्थापिली सुखावले अवघ्यांचे मन अतर्क्य साईंचे विंदान येणेमिषे करुनी आगमन स्वप्नींचे वचन सत्य केले आलाच तर कोणी अतिथी येऊनी तेथे बैसेल पंक्ती हीच अपेक्षा ज्यांची ये चित्ती आश्चर्य किती हे तया पाहोनी चित्रीची सुंदर मूर्ती परम आल्हाद सकळांप्रती कैसे हे घडले अकल्पित रीती आश्चर्य करीती समस्त ऐसे होता प्रतिष्ठापन केले अर्घ्य पाद्या